नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज गृहमंत्री अमित शहा हांकां तांच्या वाडदिसा निमतान शुभेच्छा दिल्यो. सोशल मिडिया पोस्टांत मोदींनी म्हळें की भौशीक सेवेंतले समर्पण आनी कश्टाळू स्वभावा बद्दल शहांचें सगळे कडेन कौतुक जाता. भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेक बळकटी दिवपाक आनी प्रत्येक भारतीयांक सुरक्षीत आनी सन्मानाची जीण जगपाक मेळची म्हूण गृहमंत्र्यांनी प्रशंसनीय प्रयत्न केल्यात. मोदींनी शहांच्या दीर्घ आनी निरोगी आयुश्या खातीर प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांकां वैयक्तीक फोनावेल्यान दिवाळीच्या शुभेच्छा बद्दल तांचे आभार मानले. सोशल मिडिया पोस्टांत मोदींनी भारत आनी अमेरिका मदल्या भागीदारीच्या शाश्वत बळाचेर भर दिलो. प्रकाशाच्या ह्या सणा निमतान दोनूय महान लोकशाय जगाक आशेन प्रकाशीत करत उरूं आनी सगळ्या प्रकारच्या दहशतवादा आड एकठांय उबे रावूं अशें मोदींनी म्हळां. गृह मंत्रालयाच्या निमंत्रणा वेल्यान आयोजीत केल्ल्या बसकेत माजी खासदार आनी लेह हांगच्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष थुपस्तान छेवांग हांच्या फुडारपणा खाला 10 प्रमुख लडाखी प्रतिनिधींचे शिष्टमंडळ सहभागी जातले. ते गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांक मेळटले. लडाखाचे शिष्टमंडळ राज्याचो दर्जो आनी लडाखाच्यो सव्या अनुसूचीत आस्पावीत करपा खातीर ह्या सारक्यो प्रमुख मागण्यो मांडपाची शक्यताय आसा. फाटल्या चर्चेच्या फेऱ्या मदीं नोकरी, आरक्षण आनी अधिवासाची मागणी केंद्रान आदींच सोडयल्या. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर सत्ताधारी आनी विरोधी पक्ष दोगूय मतदारांक आकर्शीत करपाक खुबशीं आश्वासनां दितात. राष्ट्रीय जनता दलाचे आरजेडीचे फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांणी एक वेंचणूक आश्वासन दिलां की जर महाआघाडी सत्तेत आयली तर सगळ्यो जिविका दिदी, उपजिविका बचत गटां कडेन संबंदीत बायलां आनी कंत्राटी कर्मचाऱ्यांक कायमस्वरुपी सरकारी नोकऱ्यो दितले. दुसरे कडेन भारतीय जनता पक्षान अशें प्रतिपादन केलां की जर एनडीए परत सत्तेत आयले तर राज्यांत विकासाची गती आनीक वेगवान जातली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल हांणी विश्वास व्यक्त केला की बिहारांतली जनता विधानसभा वेंचणुकेत परत एकदा एनडीएक स्पश्ट बहुमत दितली. जागतीक पर्यावरण संवर्धनात भारतान एक म्हत्वाचो पावंडो गाठला. जागतीक स्तरार एकूण रान क्षेत्राच्या बाबतीत नव्या स्थानार भारत पावला. इंडोनेशियांत बाली हांगा अन्न आनी कृषी संघटनेन प्रसिद्ध केल्ल्या जागतीक रान संसाधन मुल्यांकन 2025 हें उघड जालां. पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हांणी म्हळां की ही उल्लेखनीय प्रगती रान संरक्षण, वनीकरण आनी समुदायाच्या फुडारपणा खाला पर्यावरणीय कृती ह्या उद्देशान सरकाराची धोरणां आनी कार्यक्रमाच्या यशाचें प्रतिबिंब आसा. त्यांनी म्हायती दिली की वर्सुकी वनक्षेत्र वाडीच्या बाबतीत भारत जगात 3ऱ्या क्रमांकार आसा, जे पर्यावरण संरक्षण आनी शाश्वत विकासा खातीर राष्ट्राच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचें प्रतीक आसा. नागरी विमान येरादारी मंत्रालयान म्हळां की प्रादेशीक कनेक्टिव्हिटी योजना उडे देश का आम नागरिक म्हळ्यार उडान वरवीं 9 वर्सांत 3.23 लाख उड्डाणां वरवीं 1.56 कोटी परस प्रवाशांक सुविधा दिली. राष्ट्रीय नागरी विमान येरादारी धोरणा अंतर्गत 21 ऑक्टोबर 2016 उडान योजना सुरू जाल्ली. ह्या योजनेच्या 9व्या वर्धापन दिसा निमतान नवी दिल्लीत आयोजीत एका कार्यक्रमात उलयतना नागरी विमान येरादारी सचिव समीर कुमार सिन्हा हांणी अधोरेखीत केलें की उडान हो एक परिवर्तनकारी उपक्रम जाचो उद्देश सामान्य नागरिकांक हवाई प्रवास परवडपी आनी सुलभ करप आसा. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्रालयान सांगलां की सीपीआर जागृताय सप्तकात देशभरांतल्या 6,06,000 वयर भाग सहभागींनी सीपीआर प्रशिक्षण घेतलें. मंत्रालयान ह्या म्हयन्याच्या 13 ते 17 मेरेन भारतभर सीपीआर जागृताय सप्तक घडोवन हाडिल्लें. इको प्लॅटफॉर्म आनी यूट्यूब लायव्हा वरवीं व्यापक सहभाग आनी जागृताय निर्माण करपा खातीर हे सप्तकात जायते उपक्रम घडोवन हाडले अशें मंत्रालयान सांगलां. नागरिकांक डिजिटल रितीन गुंतोवपा खातीर माय गो आनी माय भारत प्लॅटफॉर्माचेर सीपीआर क्विझूय घडोवन हाडली, जातूंत 36,000 वयर सहभागी जाल्ले. 2 वेळा ऑलिंपिक पदक विजेतो भालाफेकपटू नीरज चोप्राक भारतीय सैन्यांत लेफ्टनंट कर्नलाची मानद पदवी प्रदान केल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आनी लश्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हांच्या उपस्थितीत आयज नवी दिल्लीत ही पदोन्नती सुवाळो जालो. बंगालाच्या खाडीत तयार जाल्लो उण्या दाबाचो वाठार कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत जावपाची शक्यताय भारतीय हवामान खात्यान उक्तायल्या. तमिळनाडू, पुडुचेरी आनी उत्तर आंध्र प्रदेशात घोग्यांनी पावस पडपाची शिटकावणी दिल्या. हे विशीं आयएमडीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आर.के. जेनामनी हांणी सांगलें. मेनली जो हमारा तमिलनाडु का क्षेत्र है, कराईकाल और पंडिचेरी, वहाँ जो है एक्सट्रीमली हैवी रेनफॉल का अलर्ट जारी किया गया है और उसी का ये जो सिस्टम है, जो कम दबाव का क्षेत्र है, लो प्रेशर सिस्टम है, साउथ वेस्ट पे ऑफ नॉर्थ श्रीलंका कोस्ट है, जो कि पश्चिम और दिशा में आएगा और तमिलनाडु कोस्ट आएगा और इस प्रभाव से स्ट्रॉन्ग वाली
और गस्टिंग विंड भी होगा, जैसे 50-60 किलोमीटर गस्टिंग टू 70 किलोमीटर आज जैसे 22 और 23 तक रहेगा. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.